नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. चर्चगेट दरम्यानची स्टोरीज होती. म्हणजे आपण म्हणतो ना की लास्ट लोकल. घाईघाईतनं मला डोंबिवलीला यायचं होतं, डबल ट्रेन ट्रॅव्हल. तर माझी ट्रेन आहे ना सडन कळव्या आणि मुंब्र्याच्या मध्ये जो आपला क्रीक आहे ना तिकडे थांबलेली होती. 15-20 मिनिट, हां बरं 15-20 मिनटं थांबलेली होती. का माहिती नाही कशामुळे. हाकामारी, जसं आपण म्हणतो ना, हाकामारीची पहिली गोष्ट माझ्यासोबत. म्हणतो हाकामारी आपल्याकडे कधी होत नाही, पण फर्स्ट टाईम हाकामारी मी बघितली लिटरली. आणि आपण म्हणतो की आपण रात्रीच्या टायमाला कधी पण नॉनव्हेज घेऊन फिरायचं नाही. भले ते रुळावरनं असेल, ट्रेनमधनं ट्रॅव्हल करताना असेल, किंवा आपण कुठेही घेऊन जाताना असेल, सगळीच लोक म्हणतात आणि की नॉनव्हेज आपण ट्रॅव्हल करत नाही कधी पण. मला भूक लागलेली थोड्या वेळापूर्वी, जेव्हा निघत होतं आईला फोन केलेला, आपण घरी काय बनवलं आहे. मम्मी बोलली आपण काही नाही बनवलं आहे, आम्ही जेवून झालेलं आहे, कारण तू बोललेला की आम्हाला लेट होणार आहे, म्हणून आम्ही जेवढं तेवढं संपवलं. तू येताना तुला काहीतरी घेऊन ये. आणि आमच्या इथे कसं स्टेशनला वेस्टला ना रात्री 2-2:15 चांगले रेस्टॉरंट चालू असणार, तुला पार्सल भेटणार, जेवायला आतमध्ये भेटणार नाही. पार्सल घेतलं, रिक्षामध्ये बसलो. आता रिक्षा स्टँडपासून माझ्या घरापर्यंतचं अंतर जवळ 7 ते 8 मिनटाचं आहे. लाईटचे पोल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला एवढं काही दिसणार नाही पुढे की काय चाललं आहे काय नाही आहे. माझ्याजवळ एक 30 ते 32 पावलं पुढे एक माणूस चालतो आहे आणि तो दिसतो आहे मला, असं नाही की नाही दिसत आहे. आमच्या इथे बाजूला ना, म्हणजे माझ्या घराला एक 2 ते 3 मिनटाची लागून एक पडकी बिल्डिंग आहे. इकडे आता कोणी लोक राहत नाही, राहिले तरी 2-3 फॅमिली आहेत. जसं मी तुला बोललो की डोंबिवलीमध्ये वीज कपात जास्त होते, त्या टायमाला नव्हती वीज किंवा वीज जायची. तर आहे ना, एक बाई होती जी स्टेअरकेसवर बसलेली, पूर्ण व्हाईट साडी घालून, पाय वाजवते, घुंगरांचा आवाज येतो मस्त. मी बोललो, मॅडम तुम्ही आत्ता का इथे का बसलात, वाजलेत किती? तिने काही उत्तर दिलं नाही मला काहीच बोलली नाही. तुम्ही घरी जाताय का, मी सोडायला येऊ का तुम्हाला? नाही, काही आवाज दिला नव्हता. मग त्यावेळी गोष्ट लक्षात आली. मम्मी म्हणायची कधी पण आहे ना, कोणी बोलत असेल ना त्याच्या उत्तराला प्रत्युत्तर करू नये. सोडलं, ती काही बोलली नाही म्हणून मी निघालो. ठीक आहे. मध्ये 20 ते 21 खोलींचा गॅप असेल. फर्स्ट फ्लोअरला, ग्राउंड फ्लोअरवर ती बाई 21 खोलीचा गॅप काढून ती डायरेक्ट कॉर्नरवर उभी राहिली. मला टर्न मारायचा आहे माझ्या रूमकडे असा वळायला किंवा माझ्या चाळीमध्ये घुसायला. ती बाई वरनं मला हाक मारते. ज्या बाईला माझं नावच माहिती नाही त्या बाईने माझ्या नावाने हाक मारली. हाऊ इज इट पॉसिबल? हात म्हणजे कशी ते बोलत तुला? जसं नॉर्मली आपण म्हणतो, आपण जसं मग तुझं नाव असेल तर आपण कसं म्हणतो, रेखी रेखी मागे बघ ना, मागे बघ ना, असं 2-3 वेळा ती बोलली मला. पण मी त्या गोष्टीला काही प्रत्युत्तर, जसं मी तुला बोललो की आई म्हणाली कोणते प्रत्युत्तर करू नये, मी वळलो, बाई दिसेनाशी झाली. सडन इन्सिडेंट आमच्याकडे कसं आहे की दोन्ही साईडनं ओपन आहे. आत्ता सगळीकडे ना चांगले फेन्सिंग वगैरे लावलेले आहेत. कोणी येत जर तर आपण दरवाजा ओपन केला मग आतमध्ये जायचं. आता थोडं ॲडव्हान्स झालं, तिकडे त्या टायमाला नव्हतं. मागूनही यायला जागा होती, पुढूनही यायला जागा होती. इन्सिडेंट झालेला होता. ती बाई आहे ना दरवाजा ठोकायला आणि ती बाई मागून जायला. थोडक्यात वाचलेलो. आहे भाई, मुंबई लोकलमधल्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि बऱ्याच लोकांबरोबर त्याचे अनुभव राहतात आणि होत राहतात. जसं मी एक स्टोरी ऐकलेली माहिती आहे का, मानकूर स्टेशनची मला वाटतं. ती एक बाई काहीतरी 7 रुपये दाखवते. मी म्हणजे ॲक्च्युली बंकस पॉडकास्टवरच ऐकलेली का कुठेतरी ऐकलेली. ती एक लेडी 7 रुपये दाखवते, म्हणजे बोलतो लहानपणापासून ते वृद्धापर्यंतच आहे. ऐकलेली वाटतं, पण ॲक्च्युली कितपत खरी आहे मला पण माहिती नाही. आणि ती लोक कसं आहे माहिती आहे का, की आपण बोलतो ना की सिगरेट दे, तर तो मला माचीस पाहिजे. डेरिव्हेटिव्स असतात ना त्या गोष्टी मागतात, पण ते द्यायच्या नाही. आपण दिला तर ते माया जा, नाही तर ते घेऊन जाणार, अशी गोष्ट आहे ती. तर भूत आहेत पण आणि नाहीत पण जो विश्वास ठेवतो त्याला सगळं दिसतं. तू दुसरी कोणती गोष्ट सांगत होतास? आता ही रिसेंट घटना आहे, 2023-24ची घटना आहे. मी राहिला होता दादरला. एक ग्रुप आणि एक क्राऊड
सगळे एकमेकांची मित्रमंडळीने राहणारे लोक आणि फुल मजा मस्ती. पण थोडेफार इन्सिडेंट असतातच, पडकी बिल्डिंग असली किंवा थोडंफार कुठेतरी हॉरर सीन्स असतात असं सगळ्यांनाच माहिती असतं. तर कामासाठी गेलेलो बँड्रावरनं इथं येताना मला जवळजवळ एक 2-2.5चा टाईम झालेला होता. बाय वॉकिंगने मला मित्राने सोडलं पॉन्डच्या इथे. एक टॉकीज याचे बंद झालं आहे आता आणि ग्रंथसंग्रहालय आणि बाजूलाच एक पडकी मिल आहे. तर मग तो अनुभव असा होता की त्या बिल्डिंगमध्ये ना, त्या पडक्या बिल्डिंगमध्ये खाली लोकं शेकोटी करत असलेली बसली होती. पण त्या बिल्डिंगमधलं जे रहस्य होतं थोडंसं एकदम कटू होतं की वरती जेव्हा बघितलं तर एक सफेद साडीवाली बाई दिसलेली. मी बोललो चल अनुभव असेल किंवा भास असेल, एकदा बघितलं मी बोललो निघून जातो. कोणाला काही सांगितलं नाही. घरी पोचल्यावर सेकंड डेला त्याच रोडने येताना पुन्हा तोच इन्सिडेंट असेल म्हणजे काहीतरी कुठेतरी आपल्याला ती जमत नसणार. तर मी त्या टायमाला विचार केला की आपण एक रोड चेंज करून बघूया. तर थोडा इकडे टाईम कमी व्हायचा, तिकडनं थोडा कन्झ्युमेबल झालाही जास्त झाला. पण एक दिवशी एक हफ्त्याभरानंतर थोडा एकदम रिलॅक्स फील झाल्यानंतर कानात पुन्हा आपले रे कॉर्ड टाकले, आपल्या नेहमीचा वाटायला लागलो. ठीक आहे, पुन्हा का माहिती नाही पण अचानक लवकर घरी जायचं म्हणून तीच वाट पकडली. पण त्यावेळी नजर तिकडे गेली पण ती काही दिसली नाही मला. पण एक थोड्याच अंतरावर जसा पुढे चालत राहिलो, आता माहिती आहे दादर म्हणजे रात्रीचं म्हणजे बघायला गेलो तरी एक क्राऊडेड सिटी, रात्री पण लोक फिरतात असं काय नाही की नाही फिरत नाही. पण त्या टायमाला असं त्या पट्ट्यामध्ये किंवा सलग याच्यामध्ये कोणीच उभं नव्हतं आणि अचानक ती बाई समोरनं आली माझ्या. शी वॉज लाईक की आपण फक्त टच करून निघून गेले आणि क्षणात तिकडेच पडलो. एक 7 ते 8 मिनटं मला भुरळ लागली. अचानक एक माणसाने तिकडनं धावत आला, त्याने उचललं मला, बसवलं, पाणी प्यायला दिलं. त्याने हे पण विचारलं तुम्ही राहायला कुठे. मी बोललो मध्ये राहतो, पोचेन मी इथेच 5 मिनटात. तर मला त्यावेळी केवढं जाणवलं नाही. मी बोललो 5 मिनटात पोचेन, काय एवढं जाणवत नव्हतं अंगामध्ये असं काही. सलग त्याच दिशेने निघालो, घरापर्यंत पोचलो. आता आमचे कसे 2 मजली बिल्डिंग आहे. तर सेकंड फ्लोअरला गेलो ना, तेव्हा खालूनच बघितलं एक सफेद असा मुलगा मला वरनं बघतोय, दुसऱ्या माळ्यावरनं मला बघतोय. तर आता मी असं तुला बोललो की मला थोडं हिस्ट्रीचा आणि थोडं म्हणजे असं क्युरॉसिटी असते की चल रे हे होणार नाही ते होणार नाही, आपण जाऊन बघूया. तसा क्षणात फटकन धावत सुटलो, आजूबाजूला बघितलं, सेकंड फ्लोअरवर पोचलो सुद्धा. आजूबाजूला बघितलं, पूर्ण काळोख होता कारण आमच्या इथे रात्री कोण लाईट चालू ठेवत नाही पॅसेजमधल्या. तो मुलगा दिसेनासा झाला, कोणीच नव्हतं असं वाटलं मला. पूर्ण सुन्न काळोख होता. आणि आमचं घर कसं आहे माहिती आहे का, बिल्डिंग कनेक्टेड आहेत एकमेकांना. तर मध्ये वॉशरूम आहेत, 4 वॉशरूमच्या मध्ये पहिल्या वॉशरूमला लागूनच आमचं घर होतं. ती 4x4ची रूम आपली, सेम तसंच. घरात आई वडील आणि मी फक्त. तर आई वडील आतमध्ये झोपलेले होते. मी दार ठोकतोय. आपण म्हणतो ना की ते काळ आणि एक वेळ असते, त्याच्यामुळे ते कळत नाही समोरच्याला की आपण काय म्हणतोय आणि आपण काय सांगायचा प्रयत्न करतोय. तर मग दार ठोकतोय, कोणी रिस्पॉन्स देत नाही आतमधनं. काही रिस्पॉन्स न भेटल्यामुळे मी जरा घाबरलो. तर अचानक आहे ना, त्या वॉशरूमच्या ज्या कडेतनं ना एक असा अचानक हात बाहेर आला आणि एकदम सफेद असा पूर्ण हात. नंतर हळूहळू त्याचा चेहरा असा पूर्ण बाहेर कलत होता. आणि आता मला झाली म्हणजे पूर्ण मी घाबरलेलो होतो. मला पाय तरतरायला लागले, हात तरतरायला लागले, अंगात ताप पण भरत होता असं वाटत होतं. पण त्याच्यानंतर एक क्षणात असं झालं ना की आमच्या इथे एक स्टूल आहे, त्या स्टूलवर 3 पायऱ्यांचा एक छोटा स्टूल आहे, त्या स्टूलवर येऊन तो मुलगा बसला. अचानक नजर वळते आणि तो मुलगा बाजूला उभा होता. आणि तेवढ्यात मम्मीने दार उघडलं, मी आतमध्ये गेलो. इन्सिडेंट एवढा खराब होता ना तो माझ्यासोबत, लिटरली पूर्ण तापात फणफणलेलो होतो. झोपलो, लिटरली पॅरालिसिस झाल्यासारखं वाटलं. त्या टायमाला असं वाटलं कोणी आहेच नाही बाजूला, ओरडतोय, किंकाळ्या मारतोय, काही होत नाही. जी सेम बाई, ज्या बाईने मला रस्त्यावर धक्का मारला, तीच बाई माझ्या छातीवर येऊन बसलेली होती आणि गळा दाबत होती. तर मग विचार केला नक्की होतंय तरी काय. काहीच पर्याय मार्ग नव्हता. ओरडतोय, किंचाळतोय, काही नाही. एक जवळजवळ 8 ते 10 मिनटाच्या गॅपनंतर पूर्ण शरीर लूज झालं, घाम फुटायला लागला अंगाला. मम्मीला सांगितली ही गोष्ट, पण मम्मीला कितपत पटली की नाही माहिती नाही. पण त्यांनी सांगितलं की आपण करून बघूया काय ना काहीतरी.
तर तो जो इन्सिडन्स 7 दिवस माझ्या डोक्यात निघालाच नव्हता. बापरे. तर अशी एक स्टोरी होती दादरची. पण कोणाला असं वाटत नाही, पण दादरसारख्या शहरामध्ये पण अशा गोष्टी होऊ शकतात, हे माझं तरी म्हणणं आहे. मुलाचं म्हणजे असं अपेअरन्स कसं होतं? अपीरन्स म्हणजे कसं होतं, जसं आपण म्हणतो ना एका टाईपचा मुंजा कसा असतो, बेसिकली एक छोटीशी बंडी होती 3/4 स्टाईलमध्ये, खाकी कलरची, एक बनियान घातलेली प्रॉपर व्हाईट अशी, आणि पूर्ण शरीर व्हाईट होतं एकदम. थोडे 11-1 म्हणजे हातातनं थोडे नखं अशी तुटलेली आपण म्हणतोय, हात थोडे एकदम पीठ वाकडे लावल्यासारखं तिकडे. white. हां, एकदम तसंच एकदम अपीरन्स. आणि लिटरली अजूनही अंगावर काटा राहिलं त्या गोष्टीमुळे. कारण तो इन्सिडेंट ॲक्च्युली विसरण्यासारखा नव्हताच माझ्या आयुष्यातला. आणि मग तू त्याच्या मागचं कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलास? कारण म्हणजे असं काही नाही, कारण काय माहिती आहे का, तिकडे त्या जे गिरणी आहेत त्याच्यामध्ये किंवा ते जी पडक्या वास्तू आहे त्याच्या आजूबाजूला पण लोक राहतात. असं नाही की त्या कंपाऊंडच्या आतमध्ये पण काही घरं आहेत. तर लोक असे म्हणतच होते की बाबा तिकडे आहे कोणत्या तरी बाईचा किंवा असा एक ऑरा आहे तिकडे की तो फिरतो. पण कसं आहे की ती एक वेळ असते ना, आपण म्हणतो ना की वेळ आणि काळाचा फरक पडतो. तर त्या टायमाला तोच एक मला असं बादलं वाटलं माझ्यासाठी. बापरे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.